अशी छान तडका दिलेली निस्त्याची चटणी, सोबत शेंगदाण्याची चटणी आणि त्यासोबत मेथीची भाकरी. तर असं जेवण बघितल्यावरती आपल्याला नक्कीच गावाकडची आठवण येते आणि अशी टम्म फुगलेली मेथीची भाकरी. तर आजचा मेनू आहे निस्त्याची चटणी आणि मेथीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर आपण सुरुवातीला बनवतो आहे निस्त्याची चटणी. त्यासाठी मी बेडगी मिरची आणि चपाटा मिरची, तुम्ही कुठलीही मिरची घेऊ शकतात. तर ह्या मिरच्या मी भाजून घेतल्या आणि जास्त तिखट असेल तर कमी घ्या आणि सोबत एक कांदा. तर एवढं छान भाजून घ्यायचं. कांदा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही आहे, खूप असा लाल नाही करायचा आहे. आणि हे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. आता यामध्ये ना निस्त्याची चटणी करताना लसणाचं प्रमाण 1-2 पाकळी लसूण थोडा जास्त घ्यायचा, त्याने खूप टेस्ट लागते. त्यानंतर यामध्ये मी चिंच घेतली. ही चटणी ना गोड आंबट आणि तिखट असते, त्यामुळे खूप टेस्टी लागते. आणि त्यानंतर यामध्ये गूळ घेतला, चवीनुसार मीठ यामध्ये घातलं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तर बघा, सुरुवातीला मी अजून कोथिंबीर घातली नव्हती, असंच जाडसर अगदी थोडं पाणी टाकून फिरवून घेतलं. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली आणि त्यानंतर आपल्याला परत पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, गूळ आणि चिंचेचं प्रमाण आहे ना कमी जास्त करू शकतात. जर तुम्हाला खूप जास्त म्हणजे गोड आंबट हवी असेल ना तर प्रमाण वाढवू शकतात. आणि जर तुम्हाला कांदा नाही घालायचा असेल तरीसुद्धा चालतं, खूप छान लागते तशीही. परंतु कांदा टाकलं की खूप छान लागते. आणि ही चटणी ना 2-3 दिवस ना तुम्ही म्हणजे 2-3 दिवस काय 7-8 दिवससुद्धा ही राहू शकते फ्रीजमध्ये ठेवायची. आणि जशी ती बाशी होते ना तशी ती खूप टेस्टी लागते. तर बघा, मी त्याला टाकण्यासाठी तडका तयार केला, जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा. आणि तडका टाकल्याबरोबर ना असं झाकण ठेवायचं आणि साधारण 1 मिनिटानंतर बघायचं. जो कढीपत्त्याचा वास असतो, जो जिऱ्याचा वास असतो, तो खूप छान म्हणजे तो फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि खूप छान लागतं जर आपण तडका दिल्यानंतर लगेच झाकण ठेवलं तर. आता शेंगदाण्याची चटणी बनवली तर एकदम साधी आहे. शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर मिरच्या भाजल्या आणि लसूण, अजून कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये नंतरच ॲड करणार आहे. जर चटणी बनवताना कोथिंबीर डायरेक्ट जर टाकली ना तर एवढी टेस्ट नाही लागत, जशी आपण थोडीफार करून घ्यायची त्यानंतर कोथिंबीर घालायची, त्याने चटणीची टेस्ट खूप छान लागते. आणि चवीनुसार मीठ घातलं आणि हे बघा आपले बारीक करून घेतले. यालासुद्धा तडका देऊन देते मी आणि लगेच झाकण ठेवते. नक्की तुम्ही या पद्धतीने तडका देऊन बघा, खूप छान लागते, टेस्ट खूप बदलते पदार्थाची. आता बघा, आपला मेन आहे ते म्हणजे मेथीच्या भाकरी, म्हणजे मेथीच्या भाकरी. आता तुम्ही विचार करणार, मेथी तर कडू असते, मग भाकरी तर खूप कडू लागणार. तर नाही, खूप छान लागते. बघा, ज्वारीचं पीठ यामध्ये ज्वारीच्या पीठची क्वांटिटी ही जास्त असते आणि मेथीच्या पिठाची क्वांटिटी कमी असते, म्हणजे 1/4 तुम्ही घेऊ शकतात. मी ह्या 3 भाकरीचं पीठ घेतलं. याच्यामध्ये साधारण 4 ते 5 टेबलस्पून, म्हणजे साधारण अर्धी वाटी मी मेथीचं पीठ घेतलं होतं. तर मेथीचं पीठसुद्धा मी तुम्हाला तेच सांगते, कमी जास्त प्रमाणात करू शकतात. जर का तुम्हाला वाटत असेल की खरंच खूप कडू लागते तर तुम्ही थोडं कमी करा मेथीच्या पिठाचं प्रमाण, परंतु 1/4 घेतलं तर काही एवढं कडू लागत नाही, खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप टेस्टी अशी ही भाकरी लागते. आता बघा, मी ना याला थोडं कोमट पाणी केलं. अगदीच खूप गरम पाणी नाही करायचं आहे किंवा अगदीच खूप थंड पाण्यात नाही भिजवायचं, कोमट पाण्यात, म्हणजे ते म्हणतो ना गुणगुणा पाण्यामध्ये आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. आणि आपण भाकरी करतो ना त्या पद्धतीनेच भाकरी करायची आहे. म्हणजे असं जेवण असलं ना तर अस्सल गावाकडच्या जेवणाची आठवण येते. आणि हे ॲक्च्युली खरं तर अशा भाकरीत ना चुलीवरच्या खूप छान लागतात, पण शहरामध्ये नाही ते शक्य होत, त्यामुळे असेच बनवली, खूप छान लागते. आणि बघा, आपली सेम भाकरी बनवतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला भाकरी बनवायची आहे. एका साईडला पाणी लावून घेतलं आणि एक साईड झाल्यानंतर अशी पलटवून घेतली. बघा, ह्यामध्ये ना हळद घालतो ना, त्यामुळे याला पिवळसरपणा येतो. आणि याच्या चपात्यासुद्धा बनवतात, म्हणजे जसं आपण भाकरी बनवतो ना तसंच चपात्यांमध्ये सुद्धा आपण हे पीठ ॲड करून हळद मीठ टाकून आपण बनवू शकतो. तर आपण काय काय घेतलं आहे, फक्त ज्वारी, मेथीची पीठ आणि हळद आणि मीठ एवढंच घेतलं आहे. चला आपण सर्व करतो आहे. बघा, कांदा, टोमॅटो, मुळा, त्यासोबत शेंगदाण्याची चटणी आणि त्यानंतर आपलं मेन निस्त्याची चटणी आणि मग भाकरी. तर भाकरी बघा किती छान झालेत ना, खूप पोपळा असा भाकरीवरती आला होता, खूप छान झाली होती. आणि असं जर ओपन करून त्यावरती चटणी घेऊन खाल्ली तर मजाच काहीतरी वेगळी येते. आणि अशी गरमागरम भाकरीसोबत निस्त्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी असेल तर वाव, मजाच आहे. मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा. आणि आवडल्या असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता लोणचं राहिलं होतं त्यामुळे मी यामध्ये लोणचंसुद्धा ॲड केलं. तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.